आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। गेल्या दशकात युरियाचं देशांतर्गत उत्पादन 2,30,00,000 मेट्रिक टनांवरून 3,15,00,000 मेट्रिक टनांपर्यंत वाढल्याची माहिती केंद्रीय रसायन आणि खत मंत्री जे.पी. नड्डा यांनी आज लोकसभेत पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात दिली। खरीप हंगामासाठी देशात पुरेसा खत साठा असल्याचं ते म्हणाले। लोकसभेनं संविधानाची 130वी दुरुस्ती विधेयक 2025, जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना दुरुस्ती विधेयक 2025 आणि केंद्रशासित प्रदेश सरकार दुरुस्ती विधेयक 2025 यावरचा संयुक्त समितीचा अहवाल सादर करण्याची मुदत यंदाच्या पावसाळी अधिवेशनापर्यंत वाढवली आहे। कृष्णा गोदावरी खोऱ्यातील ONGC विहिरींमधून 1.55 अब्ज डॉलर्स किमतीचा नैसर्गिक वायू बेकायदा वळवल्याप्रकरणी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांची केंद्रीय CBI चौकशी करणारी याचिका आज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली। यापूर्वी 4 नोव्हेंबर 2025 रोजी न्यायमूर्ती A.S. गडकरी आणि न्यायमूर्ती रणजित सिंग N. राजा भोसले यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत त्यांनी CBI आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली होती। नागपूर महानगरपालिकेच्या भांडेवाडी इथं एकीकृत घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे आणि आरोग्य समिती सभापती मनीषा अतकरे यांनी पाहणी केली। शहरात दररोज 1300 मेट्रिक टन कचरा निर्माण होत असून त्यावर टप्प्याटप्प्यानं प्रक्रिया सुरू आहे। 500 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया होणार असून सेंद्रिय खत आणि RDF निर्मिती त्यातून केली जाणार आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात किरणोत्सर्ग सुरक्षा आणि अणुऊर्जा विषयावरील प्रमाणपत्र अभ्यासक्रम यशस्वीपणे पार पडला। भाभा अनुसंधान केंद्राचे माजी वैज्ञानिक डॉ. S. मुरली यांनी विद्यार्थ्यांना किरणोत्सर्गाचा स्रोत, मापन, जैविक परिणाम आणि संरक्षण याबाबत मार्गदर्शन केलं। अमरावती जिल्ह्यासह राज्यातील 21 जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0 अंतर्गत हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान राबवण्यात येत आहे। या अंतर्गत पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने एप्रिल 2026 पासून डिजिटल शेती शाळांचं आयोजन करण्यात येणार आहे। झूम आणि YouTube सारख्या माध्यमातून तज्ज्ञ शेतकऱ्यांना पीकनिहाय मार्गदर्शन करणार आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल। नमस्कार।